येत्या 22 जानेवारीला यापूर्वीसुद्धा मी कार्यक्रम घोषित केलेला आहे की 22 जानेवारीला आम्ही नाशिकला काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्री रामचंद्राचं दर्शन घेणार आहोत। त्याच्यानंतर गोदावरीच्या काठावरती आरतीसुद्धा करणार आहोत आणि 23 जानेवारीला शिवसेनेचं एक शिबिर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचं आणि संध्याकाळी अनंत कानरे मैदान जे आहे गोल्फ क्लब तिथे शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे। हा कार्यक्रम मी यापूर्वी जाहीर केला आहे, त्याच्यामुळे त्याच्यात मी नवीन काही जाहीर करतो अशातला भाग नाही। पण आम्हाला असं वाटतं की 22 तारखेला अयोध्येमध्ये जे राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि प्रभू श्री रामचंद्र अर्थातच रामचंद्र म्हटले का ते कधी एकटे नसतात, त्यांच्याबरोबर आपण जय सियाराम म्हणतो आणि राम लक्ष्मण सीता आणि हनुमान, त्याच्यामुळे राम लक्ष्मण आणि सीता प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण आणि हनुमान सुद्धा तिथे असतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।